कामावरून घरी यायच्या आधी त्या ताईंना फोन केला होता, चिनू उठला आहे का म्हणून. तर त्या म्हटलं की चिनू झोपला आहे. मग मी डायरेक्ट घरीच आले. म्हटलं आज काय बनवावं, तर म्हटलं सुकट बनवूया जरा, कारण चिनूच्या बाबाला सुकट खायची होती म्हणून सुकट बनवली. आणि म्हटलं सुकट आणि भाकरी भाजूया म्हणून. तर भाकरी भाजायच्या आधी परत एकदा फोन केला की उठला आहे की जागा आहे म्हणून. नंतर भाकरी भाजायला घ्यायचा आणि परत तो उठायचा म्हणून. तर म्हटलं की उठला आहे, तर मग जाऊन त्याला घेऊन आले. त्याच्यानंतर मग पीठ वगैरे मळायला घेतलं, कारण ते बघा त्याची मागे कशी लुडबुड चालू आहे बघा. जेव्हा मी किचनमध्ये असते तेव्हा तो किचनमध्येच असतो, तो कुठे बाहेर जात नाही हॉलमध्ये वगैरे. आणि त्याला मेन काय, त्याला खेळण्यांची वगैरे गरज नाही लागत, कारण त्याला म्हणजे घरातलं कुठलंच एखादं भांडं वगैरे मिळालं तर तो त्याच्यासोबत छान खेळत बसतो. जसं की आता ते कुकर मिळालं त्याला, त्या कुकरसोबत बघा कसं खेळतो आहे ते. आणि त्याची एक चांगली हॅबिट आहे की खेळून झालं ना की वस्तू जाग्यावर नेऊन ठेवायच्या. त्याला सांगावं नाही लागत की जाग्यावर नेऊन ठेव वगैरे, ते त्याला पहिल्यापासूनच सवय आहे. जे जिथून काढू तिथे नेऊन ठेवायचं अशी. मग इकडं भाकरी वगैरे झाली होती, सुकट वगैरे झाली होती. मग त्याची अशी मध्ये लुडबुड हसायलाही येतं आणि मध्ये रागही येतो, कारण इरिटेट होतंच ना किती नाही म्हटलं तरी पण, कारण कोणतंच काम असं निवांत करायला मिळत नाही मुलं असल्यामुळे. मग थोडी चिडचिड होतेच. मग इकडे ते टाकी वगैरे एवढं सगळं बाजूला करून आतमध्ये जाणं सगळं त्याचं असं चालू असतं. मग अशी आमची दुपार असते. मग सगळं झाल्याच्यानंतर थोडा वेळ घालवते त्याच्यासोबत. कसे वाटतात तुम्हाला आमचे व्हिडिओ, नक्की